काय करशील? काकू मी शेवटचं सांगते, या सगळ्यामध्ये माझ्या बहिणीला सुशला ओढू नका. त्यासाठी खूप उशीर झालाय स्वानंदी. आता काय करशील? सत्यासाठी लढेन, आजपर्यंत जशी लढत आले तशीच. अँड डोंट वरी अबाउट मी. कारण आपण रोज समोरच्याचं वाईट करावं म्हणून जगत राहतो आणि कळतच नाही की नशीब कधी आपल्यावरच उलटतंय. होईल तसं. रिसेप्शन? अरे बरं दिसणार आहे का आपल्या बाजूने ते? मला नाही वाटत आहे आनंद, पण दुसरा काही पर्याय आहे का आता? आणि ही काय पद्धत झाली रिसेप्शन मागण्याची? थाळ्या वगैरे बडवून? त्या सुष्मिताला डेफ्थ वगैरे कळत नाही का प्रसंगाची? हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे ना आनंद, ती मुलगी लहान आहे. दुसरी गोष्ट तिचं डोकं ताळ्यावर नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती अंशुमनच्या प्रेमात पूर्णपणे फसली आहे. उद्या संध्याकाळी रिसेप्शन डन. अरे उद्या ते चंदीगडच्या क्लायंट बरोबर मीटिंग आहे आपली. मग ती पुढे होते का बघ ना, पोस्टपोन होते का बघ. अरे कसं शक्य आहे समर? फक्त आपल्या बरोबर मीटिंग करायची म्हणून मुंबईत आलेत ते. एक काम कर, मीटिंग फर्स्ट हाफ मध्ये होते का बघ, तेव्हा शिफ्ट कर. आणि एक काम कर ना, त्यांनाही आमंत्रण दे रिसेप्शनचं. ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी. आणि मला सांग, रिसेप्शनची वेगळी काही तयारी करायची का? मी करतो. साधं पारंपरिक पद्धतीने रिसेप्शन करायचं ठरलंय. ठीक आहे, तरी पण मी सगळी व्यवस्था करून ठेवतो. हां, तू काळजी करू नकोस. तू असशील तर मला कसली काळजी आहे आनंद? मला सांग, चिंगी कशी आहे? ठीक आहे ना? आहे ठीक आहे. तिचा विचार आला ना आनंद डोक्यात की भयंकर अपराधासारखं वाटायला लागतं रे. समर, तू काळजी करू नकोस. ती खूप स्ट्रॉंग मुलगी आहे रे. ती स्वतः रिकवर होतीये. ठीक आहे, उद्या भेटूया. हो चालेल. असं का केलं तुम्ही? रिसेप्शनला होकार का दिलात? अहो, तुम्ही बघितलं ना बाहेर काय चाललं होतं? हो, पण तरी तुम्ही रिसेप्शनला परमिशन द्यायला नको होती. अहो, हे असं आपल्या फॅमिलीला वेठीस धरून ती गोष्टी नाही करून घेऊ शकत, हे तिला कळायला हवं. मला त्या आवाजाचा खूप त्रास होत होता स्वानंदी मॅडम. हो मला कळतंय, पण अहो ती काही अशी कंटिन्युअसली अनंत काळात ते वाजवत बसली असती का? थांबली असती, थकली असती आणि गप्प बसली असती. आणि सोडून दिलं असतं तिने खाणं पिणं तर? असं बरं सोडून देईन मी तिला? शहाणपणा तिचा आलाय तो. मी तिला खायला लावलंच असतं. पण आता काय होणार आहे माहितीये का? तिने असा काहीतरी मूर्खपणा केला, तुम्ही ऐकलत आणि तिच्या मनाप्रमाणे गोष्टी झाल्या. म्हणल्यावर ह्याच्या पुढे तिला कळलंय ना, असाच आडमुठेपणा केला की आपल्याला आपल्या पद्धतीने गोष्टी करून घेता येतात. ही हेच वागणार पुढे. स्वानंदी मॅडम, मी मनापासून सांगू का, मला ना डोक्यावरनं आता हे ओझं उतरून टाकायचंय कायमचं. आणि या अशा ना छोट्या छोट्या आणि चुकीच्या गोष्टींवरनं आपल्या कुटुंबामध्ये भांडण झालेली, कलह झालेला मला अजिबात आवडत नाही. आणि तुम्ही म्हणालात ते खरं आहे, कायदेशीर लग्न केलंय त्यामुळे आपण बघत बसण्याच्या पलीकडे दुसरं काही करू शकत नाही. चला, मी आलो, बाहेर जातो, जरा मोकळे हवेत बरं वाटेल, मला गरज आहे त्याची.